तमाम प्रयासों के कारण भारत इस बहुत बड़े वैश्विक ऊर्जा संकट का सामना कर रहा है। लेकिन अब आज समय की ये भी मांग है कि पेट्रोल, डीजल, गैस ऐसी चीजों का बहुत संयम से इस्तेमाल करें। जो एनर्जी प्रोडक्ट हम विदेशों से मंगाते हैं, हमें प्रयास करना है कि जितनी जरूरत है उतना ही उपयोग करें। इससे विदेशी मुद्रा की भी बचत होगी और युद्ध के संकट से होने वाले दुष्प्रभाव को भी कम किया जा सकेगा। साथियों, आज तेलंगाना का युवा नए सपने आपल्या देशाच्या प्रधानमंत्री या पदाचा आदर म्हणून मी कधीही अशी तशी विधानं करत नाही, पण कालचं प्रधानमंत्री मोदी यांचं जे भाषण ऐकलं आणि त्यातनं त्यांनी जनतेला सांगितलं की बाबा इंधन वाचवा, मेट्रोचा वापर करा, गाड्या वापरू नका, सोनं खरेदी करू नका, अगदी इतकंही म्हणाले की तुम्ही तेल कमी वापरा, घरी खाण्याचं तेल, आणि परदेश प्रवास टाळा. पण ते आणि त्यांचा पक्ष काय करतायत ह्याचा त्यांनी काहीच विचार करू नये. म्हणजे काल ते 3 ठिकाणी गेले, तेलंगणाला गेले, बेंगलोरला गेले आणि जामनगरला गेले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पब्लिक रॅलीज घेतल्या. आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात. तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत. तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागवून दाखवावं. आपल्या नेत्यांना सांगावं की यापुढे तुम्ही असे दौरे बंद करा, चार्टर्ड फ्लाईट्स वापरू नका, तुम्ही सामान्य फ्लाईट्सनी जात जा, अगदी जेव्हा फारच गरज असेल तेव्हा वापरत जा. पण तसं होताना दिसत नाही. जनतेला मात्र सगळे सल्ले दिले जातात. दुःख होतंय सगळं बघून. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं आहे. सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात. लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. कोण त्यांचे आर्थिक सल्लागार आहे हे कळायला मार्ग नाही आहे. खतांचा वापर कमी करा. अरे खतांचा वापर कमी केला तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल आणि त्याच्यातनं महागाई वाढून सामान्य माणूस पुन्हा महागाईच्या बोजाखाली दबला जाईल. वास्तविक पाहता आपल्या चुकीच्या विदेश नीतीमुळे आज देशावर ही परिस्थिती आलेली आहे. कदाचित एप्स्टीन फाईलच्या अय्याशीमुळे आपण घाबरलेला आहात, अमेरिकासमोर वाकून उभे आहात, चहाबार सोडून दिलं, इराण आणि रशियाशी संबंध खराब केले, जिथून आपल्याला स्वस्तामध्ये आणि रुपयाच्या मोबदल्यात, खाद्यान्नाच्या मोबदल्यात आपल्याला तेल मिळालं असतं. आज या महागाईचा सामना सामान्य जनतेला करावा लागला नसता. पण आपण घाबरत आहात, अमेरिकेला वाकून झुकून उभे आहात, चायनाला पण घाबरता, वाकून झुकून उभे आहात. एक वाकून झुकून उभा असलेला प्रधानमंत्री देशाच्या जनतेसमोर ताठमानेनं उभं राहू शकत नाही. हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. 12 वर्षात अपयशाच्या व्यतिरिक्त काहीही आपण दिलं नाही. तुम्ही निवडणुका ज्या जिंकतात त्या फक्त विभेदावर, द्वेषावर, एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभं करून आणि ईडी, इन्कम टॅक्स, CBI, इलेक्शन कमिशन यासारख्या संस्थांचा वापर करून. अन्यथा आपण निवडणूक जिंकावी अशी परिस्थिती देशात नाही. हो, सगळं ऐकलं ते सगळं फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा. स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा. टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना. हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना. खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका. काय गरज आहे? काय गरज आहे? सगळ्यांची पेन्शन बंद करून टाका, करोडो रुपये वाचतील. शेतकऱ्यांना द्या, शेतकरी मरतोय रोज, आत्महत्या करतात, पोरं बिरं बायका पोरं सगळे आत्महत्या करायला लाज वाटली पाहिजे मंत्री लोकांना.